सोलापूर शहरामधील नई जिंदगी परिसरातील भीमाशंकर नगरमध्ये एका 20 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरफूनुसार युसुफ सय्यद वय 20 राहणार 414 भीमाशंकर नगर नई जिंदगी सोलापूर असे मयत तरुणीचे नाव आहे। आज दुपारी 3:10 सुमारास तिने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेतला। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तिला तातडीने उपचारासाठी नई जिंदगी येथील कादेरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले। मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक माहितीनुसार मयत आरफूनुसार हिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते। मात्र तिच्या टोकाच्या निर्णयामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे। सध्या MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। काय झालं काय घरात कोणी पण नव्हतं, दोन्ही बहिणी होते। अचानक असं बारक्या पोरीने मला कळवलं की मी मोठ्या पोरीने असं केलं म्हणून घरी गेलो तोपर्यंत काय तुम्हाला समज आली, म्हणजे काय झालंय त्या निमित्ताने? किती वाजता घडली ही घटना? 3 वाजता। तुम्ही कुठं होते? मी बाहेर होतो। ओके, तुम्हाला कसं कळलं हे झालं म्हणून? मोठ्या बारक्या पोरीने मला फोन केला। काय पोरीचं नाव? मुस्कान। मुस्कान। तुमचं नाव?